आता कंदी पेढ्यासारखा गोड दिवस केल्यानंतर कंदी पेढ्यासारखेच पेढे खाऊन आम्ही आमचं पण अजूनही रात्र बैऱ्याची आहे. मांढर देवीच्या डोंगरावर काय हवा होती गाईज, एवढी भयंकर थंडी, भयंकर. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आत्ता आपण आलेलो आहोत वाई इथल्या ढोल्या गणपतीच्या मंदिराला. तुम्ही माझ्या मागे बघू शकताय मंदिर, आणि या बाजूला सुद्धा एक मंदिर आहे. आणि खरं तर आम्ही ज्या दिवशी निघालेलो, मी तुम्हाला जो पहिला व्लॉग बघितला त्याच्या कंटिन्युएशन मध्येच हा व्लॉग आहे, जस्ट इन्फॉर्म करते. पण देवस्थानांना आलो होतो त्याच्यामुळे हा नवीन व्लॉग तुमच्यापर्यंत आणते. तो सुद्धा तुम्ही नीट बघाल. पण आम्ही तिथून जेव्हा जेव्हा आपण भेटलो होतो जेवायला, त्या जेवणाच्या स्पॉटवरून निघाल्यापासून रस्त्यात पण जी सौंदर्य बघितलंय ते तुम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून आत्ताच लगेच बघणार आहात. त्याच्यामुळे आपण अजिबात वेळ न घालवता लगेच व्हिडिओ सुरू करूया. चला. फायनली निघालेलो आहोत आता पुढच्या प्रवासाला. आमची ग्रुपिया, तिला माझ्या आवाजाचा त्रास होतोय. मला अनेक कमेंट्स येतात, तुझा आवाज खूप छान आहे. तुमचं हिच्या प्रतिक्रियेवरती काय म्हणणं आहे ते मला सांग. मध्ये आहे आमची वंडर गर्ल आणि ही आहे ब्लेंडर गर्ल. ब्लेंडर गर्ल झाग घेतला आक्षेप. जिथे आलोय ते आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर. आणि अगदी म्हणजे आपण पहिले जे पाहिलं होतं ते होतं ढोल्या गणपती मंदिर, आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. या बाजूला तुम्ही बघू शकता इथे नंदी आणि महादेवाची एक पिंड आहे, आणि आतमध्ये मूळ काशी विश्वेश्वराचं म्हणजेच महादेवाची मोठी पिंड आहे. आणि इथे हा असा भव्य दिव्य असा एकदम दीपस्तंभ आहे. आणि इथेच बाहेर ना गणेश घाट म्हणून एक आहे. गणेश घाट म्हणजे बेसिकली इथे एक नदी आहे, आणि तिथे बाजूला असं घाट असं बसण्यासाठी वगैरे अशा पद्धतीचं दगडी बांधकाम बनवलं. पिंपळाचं झाड आहे इथे एक. अत्यंत सुंदर असं म्हणजे वातावरण आहे.
म्हणजे अगदी ऊन फारही नाही आहे आणि पूर्ण पाऊस पडतोय धबाधबा असंही नाही आहे. आणि अशा वातावरणामध्ये विशेषतः ही अशा प्रकारची दगडी वास्तू इथे भेट देण्याचं खरंच एक अनुभव हा छान आहे, सुंदर आहे. आता आम्ही गणेश घाटाच्या इथे जातो. ढोल्या गणपतीच्या इथले पण मी अर्थात तुम्ही बघितलेत दृश्य, पण मुद्दा असा आहे की तिथे आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे. म्हणजे तसं लिहिलेलं आहे, अनेक जण काढतात, पण आम्ही म्हटलं की नको, पहिल्यांदाच आलो आहे, आपल्याला माहितीही नाही आणि जर आहे नियम तर कशाला, त्याच्यामुळे म्हणून आम्ही फोटोज काढले नाही. त्याच्यामुळे मला ते फोटो तुम्हाला तिथल्या आतला दाखवता येणार नाही, पण तुम्ही ऑनलाईन जर सर्च केलं तर ढोल्या गणपतीची मूर्ती जी अत्यंत सुंदर आहे, मला जर मिळाली तर मी तुम्हाला इथे कुठेतरी फोटो जोडून दाखवीन. आणि ती मूर्ती आहे. आम्ही दर्शन घेतलं छान आणि नंतर बाहेर आलो आणि इथे या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात. आता आपण इथून थेट गणेश घाट त्या बाजूला जाऊया, तिथे दाखवते कसं आहे. चला, तर आता पोहोचलोय आपण गणेश घाट असं म्हणतात, असं स्नेहाने आम्हाला सांगितलंय. तुम्हाला व्ह्यू दाखवते अशा मागे. म्हणजे मंदिराच्या काठावर असं, म्हणजे मंदिर हे असं नदीच्या वाहत्या पाण्याच्या काठावर आहे. तर आता अशा प्रकारे गणेश घाटावर बसून छान निवांत वेळ घालवल्यावर आम्ही निघणार आहोत. आता इथून आपल्याला जायचं आहे मांढर देवीला. आजच्या म्हणजे या व्लॉगमध्ये मी विशेषतः दोन्ही देवस्थानं ठेवली, कारण अन्य ठिकाणी आम्ही मजा मस्तीच करत होतो, पण इथे आल्यावर जो शांतता, कारण मी कालही जेव्हा मी वारीत होतो तेव्हा पण इतका आवाज असतानाही ती शांतता अनुभवली होती. त्याच्यामुळे मी म्हटलं की देवस्थानांना जाताना तो व्लॉग वेगळा करावा आणि त्यासाठीच आता इथून जो आता आपण मांढर देवीला जाणार आहोत ते सुद्धा मी इथे पुढे दाखवणार आहे. स्टे ट्यून. छान असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मला वाटतंय की तिकडे गेल्यावरती खूपच सुंदर निसर्ग आणि एकूणच सुंदर असणार आहे सगळं. सो पूर्ण बघा व्हिडिओ. चला आता निघूया, सगळेजण पुढे गेलेत ऑलमोस्ट. तर पोहोचलेलो आहोत आपण फायनली मांढर देवीच्या इकडे. मांढर देवी म्हणजेच काळूबाई आणि काळूबाईचं मंदिर इथे मागे आहे माझ्या. इथे आता पायऱ्या चढून जायचे, पण सुरुवातीला आम्ही इथे ही जी दुकानं आहेत सगळी पूजेच्या साहित्याची, प्रसादाची, तिथे आलोय. ओळखीचेच आहेत, त्यांच्याकडून मग ओटी घेऊन आम्ही सगळ्याजणी वर जाणार आहोत. इथे आता या क्षणाला पाऊस नाहीये, काळे ढग खूप आहेत, म्हणजे माझ्या मागे बघू शकता इथे प्रचंड काळे ढग आहेत आणि त्याहीपेक्षा इतकी भयंकर थंडी आहे, म्हणजे मला अक्षरशः गारठायला होतं. खूपच थंडी आहे, खूपच थंडी. दुकानं बरीपैकी बंद आहेत. आय डोंट नो वाय. ढग आणि वर गेल्यावर दाखव.
दर्शन. याचे मागे आहे ते काळुबाई देवीचं मंदिर. खूप सुंदर दर्शन झालं, खूपच सुंदर. आणि आम्ही आता इथे इतकी थंडी आहे की सगळेजण पळायच्या मागे लागले. तुम्ही म्हटलं तुम्हाला आतमध्ये अर्थात दाखवायला मनाई होती, पण निदान बाहेरून तरी मंदिर दाखवावं. चला आता आम्ही पण खाली उतरतो, खूप थंडी आहे इथे. आता आम्ही आलेलो आहोत स्नेहाताईंच्या आजोळी मामांच्या घरी. चला हे पाणी तापवायचं. माय गॉड. तुझं नाव सांग. आणि माझी मैत्रीण आमच्या ऑफिसची मॅडम आता याच इकडे पण सांगितलं की काय सगळ्यांना. कलर खाणार आहे का? मी नाही, मी व्हेजिटेरियन. मग फोटो कशाला काढायचा? आता जे खातात त्यांना दाखवायला नको. हे काय आहे? हे चिकन आहे, हे सुकं चिकन आहे. हे चिकनचं कालवण, रस्सा. घरी दाखवेन ना माझ्या मम्मीला. ते घरी खातात, सगळे खातात घरी. मला मामा उद्याच्या चहासाठी सकाळी आम्ही कुठे जाणार म्हणून आता दूध देत आहेत. घरचं दूध आहे. कसं आहे नियोजन? बेस्ट. थँक्यू मामा. लाडू जेवायला बसतोस का? मोठे मामा महेंद्र गाडवे, ही त्यांची कन्या. हे दोघं ट्विन्स आहेत. ही अनन्या आणि हा अर्णव. आणि आमचे बाबा सखाराम गाडवे. त्यांचा छोटा मामा भावेश गाडवे. आणि आमच्या मोठ्या मामी ट्विन्स, त्यांची मम्मी रुपाली गाडवे. आणि या आमच्या छोट्या मामी तेजस्वी गाडवे. आणि आमचे कोंबडी हा ओम. लाडू झोपलाय ना. हो. अशा प्रकारे आम्ही आजचा व्लॉग इथे संपत आहोत. सो आता कंदी पेढ्यासारखा गोड दिवस गेल्यानंतर कंदी पेढ्यासारखेच पेढे खाऊन आम्ही आमच्या अजूनही रात्र बैऱ्याची आहे. चला बाय बाय. आय होप तुम्हाला सगळ्यांना हाही व्लॉग आवडला असेल. याच्यानंतर आणखीन एक व्लॉग हा सातारा स्पेशल सिरीजमधला येणार आहे. त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमच्या सातारकडच्या, वाईकडच्या, महाबळेश्वर, पाचगण इथल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्लॉग नक्की शेअर करू शकता. त्यांना पण त्यांच्या गावची आठवण म्हणून. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुढचा व्लॉग लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तोपर्यंत बाय बाय.